नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादीप्स किचन मध्ये अगदी भेळपुरीच्या गाड्यावर मिळणारी ओली आणि सुकी भेळ कशी बनवायची हे बघणार आहोत। सोबतच भेळपुरीवाले भेळमध्ये जी खास विशिष्ट सुकी चटणी वापरतात, ती सुकी चटणी सुक्या भेळीसाठी कशी बनवायची हे सुद्धा आपण बघणार आहोत। अगदी मुंबईच्या गाड्यावर मिळते तशी चविष्ट आणि चटपटीत, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी भेळ अगदी परफेक्ट आणि सहज सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। चला तर अधिक वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। सुक्या भेळीची सुकी चटणी बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतली आहे, त्यामध्ये 3 इंच आल्याचे तुकडे टाकत आहे, 10-12 लसूण पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या, 2 चमचे बडीशोप यामध्ये टाकणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे सुक्या भेळ चटणीला चव आणि वास दोन्ही छान येतं। त्यासोबत 1 चमचा धने टाकत आहे आणि 50 ग्राम फुटाणे। तुम्हाला चटणी किती प्रमाणात करायची त्यावर कोथिंबीर आणि फुटाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया। मीठ थोडं कमी टाकायचं कारण फुटाण्यामध्ये सुद्धा मीठ असतं। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची सुकी चटणी बनवून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे मी सुकी चटणी बनवली आहे। ही चटणी मी भेळमध्ये लगेच वापरणार आहे, त्यामुळे हिला थोडासा ओलावा आहे। जर तुम्हाला फारच सुकी चटणी बनवायची असेल तर तुम्ही काय करू शकता की कोथिंबीर ही थोडी सुकून घेऊ शकता, म्हणजे त्यामध्ये पाण्याचा ओलावा राहणार नाही आणि ती चटणी तुम्ही 1-2 महिने फ्रीजमध्ये सहज स्टोअर करून ठेवू शकता। इथे आपण भेळसाठी लागणारं साहित्य बघूया। खारी सेव, मका पापडी, खारी पापडी, रोस्टेड शेंगदाणे, त्यानंतर फरसाण, चना डाळ, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली कैरी, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर। सोबतच इथे आपण पुदिनाची हिरवी चटणी घेतली आहे, खजूर चटणी आणि इमली चटणी। ह्या चटण्या कशा बनवायच्या याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। यासोबत लाल मिरच पावडर, आपण जी सुकी भेळ चटणी बनवली ती भेळ चटणी, चाट मसाला, जिरे पावडर, मीठ आणि लिंबाचा रस। त्यासोबत वाटाण्यापासून बनवलेला रगडा, हा रगडा आपण ओल्या भेळीसाठी वापरणार आहोत आणि सोबतच मुरमुरे। आधी पाहूया सुकी भेळीची रेसिपी। सुकी भेळ बनवण्यासाठी इथे एक मोठं पातेलं मी घेतलं आहे, यामध्ये मुरमुरे टाकूया। त्यासोबत टाकूया फरसाण। तुम्ही कुठल्याही प्रकारचा तिखट गोड किंवा गोड तिखट मिक्स असा फरसाण इथे वापरू शकता। त्यासोबत मका पापडी। भेळ म्हटलं की त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही टाकू शकता, त्यामध्ये सगळं चालं। आता यामध्ये आपण चना डाळ टाकूया, यामध्ये बारीक चिरलेली कैरी टाकूया। कैरीने भेळची चव एकदम मस्त अशी आंबट गोड लागते। तुम्ही भेळमध्ये कैरी नक्की ट्राय करा। आता यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला कांदा। भेळ म्हटलं की त्यामध्ये प्रमाणाचं काही टेन्शनच नाही, तुम्हाला आवडणारा पदार्थ कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकता। यामध्ये आता बारीक चिरलेला मी टोमॅटो सुद्धा टाकत आहे, खारी पापडी, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, अगदी 2-3 चिमूट जिरे पावडर, चाट मसाला आणि आता यामध्ये टाकूया आपण स्पेशली बनवलेली सुकी भेळ चटणी। ही सुकी भेळ चटणी तुम्ही नक्की बनवा, कारण याने भेळची चव अतिशय अप्रतिम लागते। आता यामध्ये जाईल लाल मिरच पावडर, चवीनुसार मीठ, पण मीठ आपण भेळ चटणीमध्ये आधीही टाकलं आहे, त्यामुळे इथे मीठ कमी टाकायचं। त्यासोबत भरभरून शेव। भेळपुरी असो, पाणीपुरी असो किंवा कुठलीही चाट असो, त्यामध्ये सेव ही कंपल्सरी आलीच। चाटमध्ये जर शेव नसेल तर चाट खाण्याची मजाच काय। इथे मी भेळीमध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकत आहे। लिंबाचा रस टाकणं ऑप्शनल आहे, पण लिंबाच्या रसनी भेळची चव फार छान लागते, कारण आपण सुकी भेळ बनवत आहोत, त्यामुळे यामध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या चटण्या यूज करणार नाही। गोड आंबट तिखट अशी चव येण्यासाठी आपण इथे लिंबू वापरत आहोत। मस्त भेळ मधले सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे आपली सुकी भेळ तयार आहे, आपण ही डिश मध्ये सर्व करायला घेऊया। ही भेळ अप्रतिम लागते, चवीला एकदम चटपटीत आणि त्यामध्ये वापरलेल्या सुक्या चटणीमुळे त्याची चव अगदी चविष्ट आणि तोंडामध्ये एक वेगळा स्वाद देऊन जाते, तशीच दिसायला पण एक नंबर भारी। आता आपण ओली भेळ करायला घेऊया। ओली भेळ करण्यासाठी सेम सुक्या भेळीसारखीच प्रोसेस आहे। यामध्ये आपण 1 वाटी मुरमुरे घेतले आहे, त्यामध्ये फरसाण टाकत आहे। यामध्ये टाकूया खारी पापडी, चना डाळ, मका पापडी, भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, कोथिंबीर, अगदी 2 चिमूट जिरे पावडर, 2 चिमूट चाट मसाला,
चवीनुसार मीठ, लाल मिर्च पावडर, बारीक चिरलेली कैरी। आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सुक्या भेळला पण आपण हे सगळे पदार्थ वापरले आहे, पण आपण ओली भेळ बनवत आहोत, त्यामुळे यामध्ये अजूनही बरंच काही जाणार आहे। आता यामध्ये टाकूया आपण पुदिन्याची ग्रीन चटणी, यामध्ये टाकूया गोड आंबट इमली चटणी। चिंचेची चटणीने भेळीला फार छान अशी गोड आंबट चव येते आणि भेलपुरीच्या गाडीवर ही चटणी स्पेशली वापरली जाते। यामध्ये जाईल 2 चमचे खजूर चटणी। या चटण्या पण आपण बाकीच्या पदार्थांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जे त्याची चव सगळ्यांना व्यवस्थित लागेल। आता यामध्ये टाकत आहे रगडा। ओल्या भेळमध्ये रगडा आवर्जून टाकतात। हा रगडा कसा बनवायचा याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तिथे जाऊन ती पाहू शकता। आता पुन्हा एकदा आपण भेळ मिक्स करून घेऊया। आपली भेळ तयार आहे। आपण सर्विंग डिश मध्ये ही भेळ काढून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर भेळ सर्विंग डिश मध्ये काढल्यानंतरही तुम्ही त्यामध्ये थोडासा रगडा आणि चटणी ऍड करू शकता। इथे माझ्यासाठी भेळ परफेक्ट झाली आहे। मस्त यावरून थोडासा कांदा, कोथिंबीर आणि भरभरून अशी शेव टाकूया। भेळ टेस्ट करायला घेण्याच्या आधी भेळला अजून थोडा ओलावा येण्यासाठी थोडासा रगडा आणि बॉइल पोटॅटो टाकत आहे। इथे परफेक्ट अशी मुंबईच्या गाड्यावर मिळते तशी भेळ तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। भेळ कशी झाली ही कमेंट्स करून नक्की सांगा। धन्यवाद।